हॅलो, कुठे रे? हा का, काका आले होते का रे? आणि मामाला सांगितलं? असं आहे वय. आणि मामा काय बोलला? चालते. हा दाद्या, थांब जरा, थोड्या वेळात कॉल करते. वहिनी, दीपक दादा आहे काय? आलात दारात दिवा लावून? जरा काय झालं की दीपक दादा आहे का? नाही नवरा माझा घरात, जावा. बघन तेव्हा नुसतं येऊन दारात आमच्या पडतंय. झाला असं काहीतरी आता, उठून सुटून बघन तेव्हा हाय का दीपक, हाय का दीपक. जरा काम होतं. हा, काम असल्यावरच येणार ना. सुखाचा संसारच करू देऊ नका आम्हाला. जसं लग्न झालंय नुसतं लुडबुडच चालली तुमची. जावा इथून. खरंच काम होतं म्हणून आलतो. जावा बोललं ना, नाही म्हणलं ना ते घरात. आणि जमलं ना तर आमच्या घरी येतच जाऊ नका. अगं असं काय बोलते? असं काय बोलते म्हणजे? निघा बोललं ना, निघा. नाही दीपक घरात, जावा. कधी येणार? नाही माहिती मला, जावा. फोन केला होता, म्हणलं घरीच असेल म्हणून म्हंटल. थोडं पैशाचं काम होतं. हा, पैशाचंच काम असणार ना. आमचं सोडा, तुमचंच बघा. निघा इकडनं. अगं भावाला पण नाही भेटायचं का? नाही भेटायचं भावाला, फक्त काम असेल तेव्हा भाव आठवतो. तसं नाही, पण जा बोललं ना, जावा. दीपक हाय का? दीपक, ही पिशवी द्यायची होती. तुमच्याकडेच राहू द्या, नको पिशवी. जावा, लय पिशवी द्यायची ह्यांची. दीपक दादा आल्यावर पिशवी द्या. हॅलो, अरे कवा यायचंय पैसे घेऊन? अरे 2 महिने होऊन गेले, व्याज नाही काय नाही. एक काम कर, ते मुद्दल पहिला आणून दे, मला आता थांबायला वेळ नाही. हा, अरे पण किती दिवस थांबायचं असतंय? एकदा सांगितलंय ना, मुद्दलचे पहिला आणून दे. मी आता एवढे दिवस थांबत नाही. अरे दे बाबा लवकर. आता किती दिवस झाला ऐकायचं मी. पाटील, हा, बरं ऐक, मी नंतर तुला फोन करतो. थोडं मी जरा कामात आहे. नमस्कार. नमस्कार, बोला. पैसे पाहिजे होते जरा. पैसे? हा, हा. अहो पैसे आता फोन त्याच्यासाठीच केलाय मी. कोरोना पासून आहे ना, ती पैसे देणं घेणं मी कधीच बंद केलेलं आहे. आलं का लक्षात? 2 लाख पाहिजे होतं फक्त. अरे जे काय व्याज असेल ना, 10% काय असेल ते देतो ना सगळं. अर्जंट आहे. अरे बाबा, 2 लाख काय, 2 रुपये सुद्धा आता मी देत नसतो. कारण आधी पैसे दिलेले त्याचेच मला परत आलेले नाही ती. आणि अजून तू बरं मला 2 लाख रुपये मागतो म्हणल्यावर मी द्यायचं कसं? तुला सांगू का, कोरोना पासून हा. ही पैसा आणि हे नाती काही गॅरंटीची नाहीये. उद्याचा भरोसा आहे का? म्हणून मी आहे ना ठरवलंय, पैसा कोणाला द्यायचा नाही. मग ती व्याज बी नको, ती मुद्दल बी द्यायचं नको. अरे मुळातच आहे ना, माझ्या मेहुणीचं आता लग्न ठरलेलं आहे. तिला 2 पैसे द्यायचेत मला. तिचं लग्न आलंय ना, तिला पैसे द्यायचे सोडून मी आता कशा लोकांना पैसे देत बसू? हा, ये. हवं आलं तुम्ही. आलं का? काय खाल्लं का? नाही अगं, काय खाल्लं? उशीरच झाला आज तुम्हाला यायला ना. बरं, मी काय म्हणते, ते झालं का पैशाचं काय? पैशाचं वय? हम्म. अगं नाही झालं काय.
लय फिरलो बघ सकाळपासून. लय जणांनी पैसे मागितले. अक्षरशः प्रत्येकाचं उंबरं झिजवलं बघ पैशासाठी. पण कोणीच पैशाला उभं राहणं झालंय. आता कसं सकाळी दादाचा कॉल आलता. हा. डॉक्टर म्हणले 2 लाख रुपये भरल्याशिवाय आईचं ऑपरेशन करायला नाही घेणार. काय करायचं आता? माझ्याकडे काहीच झालं नाही ग. त्याच्याकडे बी नाही का काय झालं? नाही ना, सकाळीच बोलत होता तुम्हाला. मला तर लय टेन्शन आलंय बघा आता. आईचं ऑपरेशन कसं होणार? मी काय म्हणते, हा. हे गळ्यातलं घाण ठेवू का मी? अगं पण तुझं सोनं ठेवायची काय गरज आहे त्याला? हा? आणि असं किती काय येणार आहे त्याचं? आणि मला सांग, मी असताना तुझ्या गळ्यात काय नाही हे बरं दिसतं का? मला सांग बरं तू. हा, पण आता काय एक कर? काम कर, भावाकडे बी काय नाही झालं का तुझ्या? नाही ना. बरं एक काम कर, तू नको टेन्शन घेऊ. मी अजून 4-5 मित्रांना फोन करतो, बघतो कोण काय पैसे बिशे देतंय का. करू आपण काहीतरी. पण ऐका, हा, तुमची गाडी कुठे? चालत का आलाय तुम्ही? गाडी एका मित्राला दिली. तू एकाला गाडी देऊन 20,000 रुपये आणतो म्हणलाय. म्हणलं तेवढंच थोडं थोडं जमा होतील म्हणून दिली गाडी त्याच्याकडे. काय बी समजना बघा, डोकंच काम करे ना. जाऊ द्या, चला चाय करते मी. आहो, तुम्ही बाहेर बसलाय वे. मी आज घरातच बघते तुम्हाला. धरा चहा घ्या. काय झालं? काय नाही, तेच पैशाचा विचार चालला डोक्यात. काय होय हा? का? तू काय खाल्लंस का? नाही हो, काय? भूकच नाही. लय टेन्शन यायला लागले आईचं. तू काय खाल्लं नाहीस होय अजून? नाही खाल्लं. अरे वेडेस का तू? टेन्शन वगैरे राहणार आपल्याला कायमस्वरूपी. पण मला सांग बरं, तू पोटा पाण्याला काय खाय नको का? मला सांग बरं. एक तर अगोदर तू सारखी आजारीच असतेस. कसं जाणार जेवण? तिथं आईचं ऑपरेशन होई नाही. ते डॉक्टर पैसे जमा केल्याशिवाय ऑपरेशन करायला घेणार नाही म्हणते. काय बी कळा नाही. हे बघ, तू नको टेन्शन घेऊ. जर काय नाही झालं ना, मी घर घाण ठेवतो, पण पैशाचं अरेंजमेंट करतो. तू काय टेन्शन घेऊ नको. धर चहा तरी पे झालं का? नाही प्या तुम्ही. नाही नाही प्या हो तुम्ही, मी घेते नंतर. घ्या तुम्ही. सकाळ धरणं काय खाल्लं नाही. धर खा. अगं जरा खात जा काहीतरी. तब्येत कशी झाली बघ बरं तुझी. हा, अहो काय डोकंच चाललं नाही बघा. दादा, हॅलो. हा दादा बोल की. काय? पण अरे, पण डॉक्टर बोलले होते 2 दिवसांनी. आजच इकडे इकडे दे, मी थांब. बोलतो. आणि इकडे. थांब दाजींशी. हॅलो, हा रवी बोल ना. आले का रिपोर्ट? बर, मग डॉक्टर काय म्हणतात? काय आजच? अरे अरे पण आज लगेच कसं काय ऍडमिट करायला लावलं? बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. तू काय टेन्शन घेऊ नको. तू एक काम कर, तू तिथं मामींपाशी थांब. मी करतो पैशाचं काय. पैशाचं नको तू काय टेन्शन घेऊ. हा, मी करतो काय तर व्यवस्था. हा, येतो येतो आम्ही येतो. हा, ठीक आहे, चालेल, ओके. अहो, आता काय करायचं? तू एक काम कर, तू टेन्शन घेऊ नको. एक काम कर, हे धर मोबाईल. मी एक काम कर, आवरतो आणि जातो सावकारकडे, बघतो पैशाचं काय होतंय का. हा, चालतंय की. तू नको टेन्शन घेऊ काय. चल.
थोडं भेटलो म्हणजे आला का देव? आलात? अहो एखादं भिकारला पण हाकललं तर परत यायचं नाही हो. सकाळीच पाठवलं होतं की तुम्हाला. अगं वहिनी अशी काय बोलते? अशी काय बोलती म्हणजे? हिचं आमच्या डोक्याला आमचा चाप आणि त्यात तुमचं अगं खरंच त्याच्याकडे काम आहे महत्वाचं. काम असल्यावर दिसतो. दीपक ना भाऊ तुम्हाला ना काम असल्यावर दिसतो. हिथं आमच्याच माग एवढं लचपण लागले. आलंच ऐका ना, आधीच आम्ही लय टेन्शन मध्ये. हात जोडते, जावा नाही कडनं. जावा बोललं ना एकदाच. अरे मी जाणारच आहे, पण माझं लय महत्वाचं काम आहे. मला पैशाचं बोलायचं त्याच्यासोबत. पैशाच बोलायचं असतं तुम्हाला. इथं आम्हालाच पैशाची गरज आहे. आमचं डोकं गरम झालंय आणि तुम्ही या पैशाचं बोलायचंय. बघन तेव्हा नुसतं पैशाचं बोलायचंय. काम आहे दीपककडं. जरा सुखाने 2 घास बी खाऊ देत नाही, संसार करू देत नाही आम्हाला. जावा बोललेलं कळत नाही का? ए काय गा ग, कुणावर बडबडतेस एवढं? हा, कोण आहे? हा बारक्या तू? कोण असणार? तुमचा भाऊ. गप ग जरा. हा, कधी आलास तू? अरे सकाळी 10ला चालू होतं. ऐका ना, अरे मग दुपार झाली. ऐका आपल्याला लय उशीर झालाय. काय तुमचा भाऊ बघ ते जाऊ द्या त्याला. तू थांब जरा, ते महत्वाच्या कामासाठी झालाय तू. सकाळ दिलं कुठं होतास मग? मी 10ला आलो होतो. मग वहिनी म्हणली तू कुठं बाहेर गेलाय. अरे पण तुला फोन केला होता की मी, तू ये म्हणलं होतं ना तुला. माझं फोन एसटीत हरवलं. हा, हरवला फोन. सगळी कारण असतात. अगं अहो बाई, तुम्हाला नाही तू माहिती. जरा तुम्ही शांत काय राहा ना, बघताय? तू जरा शांत बस. राहा. अरे पैसे काढायची काम आहे नुसती. तू शांत राहशील का जरा? बोलतोय ना मी शांत त्यावर. अरे ते पैशाच्या नियोजनासाठी पण गेलो हरवलं. होतो, त्याच्यामुळे जरा मला हे बाहेर गेलो होतो मी असं. आणि त्याच्यासाठीच भेटायला आलो होतो तुला. हा, पण ही बोलली नाही तू घरी, म्हणून गेलो. मग काय सांगायचं तुम्हाला त्यांनी आलेलं? हा, किती ताप आहे डोक्याला. एक तर आईचं तिथं ऑपरेशन साठी पैसे जमा व्हायने. डोक्याला नुसतं टेन्शन झालं. आणि तुमचा भाऊ नुसता उठून दीपक आहे का? आम्हाला आमचा संसार नाही का? किती बघल बोलतेस तेव्हा. त्याला? तुला मग काय? कळतं का नाही? तुम्हाला बी कळत नाही. तुम्ही लय भोळे ना म्हणून तुमचा फायदा घेतात. मी सांगते तेवढं तरी लक्षात घ्या. बघल तेव्हा नुसतं पैसा. काय झालं की आला भावाकडं. दुसरं काय सुधरतच नाही. भाऊ म्हणून. दादा बोल की. काय? कुणी? बरं निघतोय. लगेच निघतोय. हा ठीक आहे. हो, पैशाचं झालं काम. मला माहिती होतं हा. तुम्ही ते करणार म्हणून. मी मला काय असं करताय? तुम्हीच केलं ना पैशाचं मॅनेज. नाही ग बारक्या, तू भरलंस पैसे? अरे सकाळी 10ला आलो, म्हणलं पैसे तुला द्या. पण हे बोलायचे थांबानाच. माझं ऐकूनच घेतलं नाही त्याने. मग तुम्हाला हॉस्पिटलचं नाव सांगितलं होतं. तुला फोन करा होता, फोन बी हारला होता. मग डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो. काउंटरला गेलो आणि म्हणलं हे पैसे घ्या, माम्यांचं ऑपरेशन करायचं. पैसे भरलं आणि म्हणलं जाताना निदान तुला बघून जावं. 5 महिने झालं तुला भेटलो नव्हतं. म्हणून जाताना ₹1,00,000 त्या पिशवीत ठेवलं. पिशवी तरी दिली का नाही तुला? काय नाही रे. पैसे होते त्या पिशवीत? कुठे पिशवी ती? ते मी थोडं रागात होते आणि लय टेन्शन मध्ये होते म्हणून ती पिशवी लाताने मी त्या अंगणात तुळशीजवळ टाकली. अगं काय तुझं डोकं बिकं फिरतं का काय? मला कळत नाही. बारक्या, तुझ्याकडे तर पैसे नव्हते ना? कुठला आणलंस पैसे मग तू? हे आणलं कुठून तर. खरं सांग मला, काल तर तू एवढं पैसे नव्हतं ना, आज एवढं पैसे आलं कुठं तू एवढं? तू सोनं ऐकलंस ना घरातलं? खरं सांग. नाही सोनं नाही. मग काय केलंस तू? ट्रॅक्टर विकला तू? अका येडा बेडा आहे का तू? तू तुझ्या पोट पाण्यासाठी घेतला होतास ना तो ट्रॅक्टर?
अरे एवढं काय त्याचं अरे 6 महिने तरी झाल्यात का मला सांग बरं अजून तू. आणि अगं तुला अक्कल बिक्कल आहे का नाही हो. हा? अगं त्या माणसानं त्याचे स्वप्न विकून आलाय तुझ्या आईचं पैसे भरायसाठी. मला कळलं नाही, रागात होते. काय कळलं नाही हो. तू पैसे घेऊन आलाय तुझ्या आईसाठी आणि तू त्याला पाणी पण विचारलं नास. भाऊजी भाऊजी माफ करा, मला चुकलंच माझं. काय माफ करा वर तोंड करून आणि बोलतेस हा? अगं तुझ्यासारख्या बायकांच्या मुळे ना भावाभावांचं असं भेटणं पण अवघड झालंय. अगं लहानपणापासून आम्ही एकमेकाला जीव लावले ती. तुला काय माहिती आहे त्यानं काय करतो माझ्यासाठी आणि काय नाही करते. नुसतं आपलं आलं की तोंडाला जे येईल ते बोलायचं. अगं कोरोनात मी आजारी होतो ना, तर माझ्या दवाखान्यात पैसे कोणी पुरवलं? अगं ह्यानं पुरवलं ह्यानं. लाज वाटाय पाहिजे तुला. काय केलं तेव्हा तुझ्या घरच्यांनी? बोलायला लागले आणि वर सारखं त्याला. सकाळी आलाय तू त्याला पाणी पण विचारलं नास. बघ आता तुझ्याच आईसाठी त्यानं त्याचं स्वतःचं स्वप्न विकून पैसे आणून दिले ते. जाऊ दे रे. काय जाऊ दे? मला सांग ना, 6 वर्ष झालं आपण एकमेकाला भेटत नाही. अरे ह्या बाईमुळं. अरे भाव असून बघायचं अवघड झालंय आमच्या दोघांचं. आता एका फोनवर तुझ्या आईसाठी तो पैसे घेऊन आलाय. आओ मला माफ करा, चुकलंच माझं. भाऊजी भाऊजी तुम्हाला ओळखायला विसरले मी. जमलं तर खरंच माफ करा माझ्या आईसाठी. होय. तुम्ही कुठे हात जोडताय? तुम्ही मला आईसारख्या. फक्त माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही बायकांच्या नादात भांडणं भावानं तोडू नका. पैसा काय आज आहे तर उद्या नाही. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी भेटू द्या भावाला. एकत्र राहू द्या राव. तुम्ही बायको काही चुकत नाही. तिलाही वाटतं नवऱ्याचा पैसा राहावा, त्याने सुखी राहावा. आणि ट्रॅक्टर काय आज न उद्या घेत आहे. तो आहे की माझ्या बरोबर? आता काही बोलू नका. मामी एकट्याचे जाणं लय गरजेचं आहे. रडत बसू नको दादा, आता जावा. अरे थोडं खा. मला आता भूक बी नाही आणि तहान बी नाही. भाऊजी तुझी वहिनी तिकडं उपाशी राहील. मला जावा. चल ये परत. हा जातो दवाखान्यात जायचं. काळजी घ्या. चल. पैसे त्याच्यात. मित्रांनो, नातीचा पहिला शिका. पैसा कधी पण कमावता येतो. नात्यांपुढे कधीच पैशाला किंमत देऊ नका.